कालच्या व्हिडिओमध्ये एक कमेंट होता। सगळ्यात पहिले तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे, जे पण कोणी माझे व्हिडिओ बघतं त्यांना, की पहिले मी जशी व्हिडिओची सुरुवात करायची, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करायची, तशी आत्ता सुरुवात नाही करत आहे, नाही करू शकत आहे इतक्या आनंदाने वगैरे, ते तुम्ही समजू शकता, त्याबद्दल क्षमस्व। आणि हो, कालच्या व्हिडिओला 1-2 कमेंट होते आणि हे कमेंट मला आधी पण बऱ्याचदा आले, तर त्याचं उत्तर मी याच्या आधी कधीच नाही दिलं, पण आज मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे, माझा भाऊ आम्हाला सगळ्यांना सोडून निघून गेला, पोरकं करून गेला आम्हाला। मी जसं म्हटलं, मी रोज सकाळी उठल्यानंतर 9-9:30 वाजता पहिले माझ्या भाऊजाईला फोन करत असते। आणि गावाकडे कसं आहे, गावाकडे लोक दारावर येतात, लांब लांबचे नातेवाईक, ज्यांचं यायचं राहिलं किंवा जे येऊन गेले येतात। आणि मग विषय निघाला की सगळ्यांना खूप रडायला येतं। आता माझ्या आईवडिलांचं जे वय आहे, माझे वडील 82 वर्षाचे, माझी आई 76-77 वर्षाची आहे, त्यांच्या पोटाचा पोटगोळा गेला आहे। आणि माझ्या भाऊजाईच्या तर दुःखाचं काही मोजमापच नाही, तिची बिचारीचं जिंदगी पूर्ण उद्ध्वस्त झाली असंच म्हणायला काय हरकत नाही। तर कसं असतं, आईवडिलांना तर सगळे मुलं सारखेच असतात, पण आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये लहान मुलं असतात, जे खूप खोडकर असतं, त्याला आईवडील जरा रागवतात। काही पोरं पटकन सांगितलेली गोष्ट लगेच ऐकतात आईवडिलांची, आणि काही पोरं नाही ऐकत। जसं मी त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की माझा लहान जो भाऊ आहे, तो असं सांगितलेलं काम लगेच ऐकायचं वडिलांचं, आणि हा जरा खेळकर वृत्तीचा होता। तसंच आम्ही 6 बहिणी आहे, तर जसे हाताचे 5 बोटं सारखे नसतात, तसं व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती, प्रत्येक जण हा वेगळा असतो, प्रत्येकीचे स्वभाव वेगळे, प्रत्येकीचं वागणं वेगळं। तर मी लहानपणापासूनच मी स्वतःलाच दोष देईल की मी जरा काय म्हणतात त्याला, खोडकरच होते असंच म्हणायला काय हरकत नाही। आणि काय कमेंट होतं ते मी तुम्हाला सांगते, की बुवा तुम्ही व्हिडिओमध्ये नेहमी 5च बहिणी का दिसता। आता माझ्या चॅनलला जर तुम्ही बघाल, 5 वर्ष होऊन गेलंय, हे 6वं वर्ष चालू आहे माझ्या चॅनलला। आणि पहिल्यापासून तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला सुद्धा ही गोष्ट रिअलाइज झाली असेल की व्हिडिओमध्ये आम्ही 5च बहिणी नेहमी दिसत आलो। माझी एक बहीण का कधी व्हिडिओमध्ये दिसली नाही ते मी तुम्हाला सांगणार आहे आज। तर मी 3 नंबरची, आणि मग माझा 7 नंबरचा हा भाऊ होता, आणि त्याच्यापेक्षा एक छोटा आहे सागर। 8 आम्ही भाऊ बहिणी। माझी 2 नंबरची बहीण जी आहे, जिचं शाळेतलं नाव शुभांगी, पण पेटनेम तिचं बाळा। आम्ही बाळा अक्का असंच म्हणायचो तिला, म्हणतो बाळा अक्का। तर लहानपणापासून तिचं माझं कधीच पटलं नाही। का पटलं नाही, मी जसं नेहमी याच्या आधीच्या अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की कुठलाही नातं संबंध असो, ते खराब होण्यामागे कधी कुठल्या एकाचाच दोष कधीच नसतो, दोष हा दोघांचाही असतो। एखाद्याचा खूप असेल तर एखाद्याचा कमी असेल। आता आम्ही आत्ता का बोलत नव्हतो ते सांगण्याआधी मी हे सांगेल की लहानपणापासूनच का कुणास ठाऊक तिचं माझं विशेष कधीच पटत नव्हतं। मी असंच म्हणेल की ती खूप गुणाची होती आणि मी अवगुणी होते, कारण की तिला काम करायला आवडायचं, मला खेळायला आवडायचं। ती शेतात, तर आम्ही सगळ्या बहिणींनी खूप कष्ट केले, फक्त माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न थोडं लवकर झालं, 18 वर्षाची झाल्यावर झालं, तरी तिने विशेष नाही केलं, पण बाकीच्या आम्ही 5 बहिणींनी भरपूर शेतामध्ये कष्ट केले, सगळ्यांनीच केले। पण ती येतं आवडीने करायची, मला जबरदस्ती करावं लागायचं, मला आवडायचं नाही बिलकुल शेतात काम करायला जायला, परंतु करावं तर लागलं, काही पर्याय नव्हता। तर
जसं मी त्या दिवशी म्हटलं, माझे वडील ह्या भावाला खूप रागवायचे आणि लहाना खूप प्रिय त्यांचं, तसंच ते आमच्या दोघींमध्ये करायचे. आणि व्हायचं काय, भले आम्ही दोघी एकमेकींचं जास्त नाव घेत नसो किंवा आम्हाला दोघींना एकमेकींपासून काही त्रास नव्हता, पण वडील असं करायचे माझे ना, की तिचं खूप कौतुक करायचं, बाळा 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 माझी बाळा. आणि मला खूप फटके मिळायचे वडिलांच्या हातून, कारण की मी खेळकर वृत्तीचे होते. सांगितलेलं काम पटकन करत नसेल, ऐकत नसेल, लहान बहीण भावंडांना मारत असेल, जे काही कारण असेल XYZ, पण मग हिचं कौतुक होतं व आणि आपल्याला नाव ठेवलं जातं. मग ते कुठेतरी त्या बाल मनामध्ये आपोआप ईर्ष्या निर्माण होते. जसं मी म्हटले की मी स्वतःवर घेईल की मीच विचित्र, ते परमेश्वराला माहिती खरं काय खोटं काय, पण मी माझ्या मनाने मी स्वतःला दोष देऊन घेते. तर असंच पटो न पटो एका घरात लहानचे मोठे झालो, लग्न झाले, संसाराला लागलो. आणि काही वर्षापूर्वी तिने आणि माझ्या मिस्टरांनी एक आर्थिक व्यवहार केला. मी याच्या आधी पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की माणूस वाईट नसतो, पैसा वाईट असतो. म्हणून मला माहिती आहे की आडल्यावर, संकट आल्यावर आपल्याकडेच माणूस मदत मागतं, आपल्याकडे पुढेच हात पसरतं. तरी माझा जो जीवनाचा आत्तापर्यंतचा अनुभव आहे, मी हेच सांगेन की रक्ताच्या नात्यात कधीच पैशाचे व्यवहार करू नये. कारण मी जसं म्हटलं, पैसा वाईट, माणूस वाईट नसतो, पैसा वाईट असतो. व्यवहार कधी ना कधी मिटतातही, दिले जातात, पण त्या व्यवहारांमुळे जे रिलेशन खराब झालेले असतात किंवा जे अपशब्द वापरले गेलेले असतात, कोणीच काय कोणाला, ते माणूस कधीच विसरत नाही. तर माझ्या मिस्टरांनी तिने आर्थिक व्यवहार केला, जो काही केला XYZ, खोल पाण्यात उतरायचं नाही आहे मला, आणि खूप वर्ष झाले त्या गोष्टीला, त्याच्यामुळे ते काही काढायचंही नाही आहे. परंतु जे काही झालं त्या व्यवहारात, माझं एवढंच म्हणणं होतं की ज्या वेळेस माझ्या मिस्टरांनी माझ्या बहिणीने व्यवहार केला, म्हणजे आम्ही तेव्हा बोलत होतो, पण आम्ही हैदराबादला राहत होतो लास्ट टाईम, 2010ची गोष्ट असेल ही. व्यवहार केला तेव्हा माझ्या मिस्टरांनी मला शब्दाने विचारलं नाही की तुझ्या बहिणीशी असा असा व्यवहार करतोय, की बहिणीने मला शब्दाने विचारलं नाही की तुझ्या नवऱ्याशी असा असा व्यवहार करते. जो काही व्यवहार होता, दोघांनी मला शब्दाने विचारलं. मग तुमचा व्यवहारामध्ये ज्या काही प्रॉब्लेम आले, जे काही कमिटमेंट फुलफिल नाही झाल्या, तिची चुकी आहे का माझ्या मिस्टरांची चुकी आहे, हे मला नाही माहिती, ते त्या भगवंताला माहिती कोणाची किती चुकी आहे. त्याच्याकडे सगळा हिसाब किताब राहतो, त्याला माहिती. माझं म्हणणं एवढंच होतं की तुम्ही मला विचारून नाही केला तर तुम्ही मला मध्ये घेऊ नका, मला मध्ये पाडूच नका, मला दोषही नाही का देऊ. आता तो व्यवहार मिटला नाही मिटला, कोणाची चुकी काय चुकी, ते सगळं भगवंताला माहिती. परंतु रिलेशन खराब झालं माझ्या बहिणीचं आणि माझं. गेले कित्येक वर्ष आम्ही दोघी एकमेकींशी बोलत नाही. आणि रागासंतापामध्ये माणसाच्या तोंडून असे शब्द निघून जातात की ते समोरच्याच्या जिव्हारी लागू शकतात. तिने मला म्हणा का मी तिला म्हणा, कोणीच काय, तर त्या आठवणी राहून जातात. म्हणून जे काही घडलं होतं, आम्ही वर्षानुवर्ष एकमेकींशी बोलत नाही. संपूर्ण सिन्नरला हे माहिती आहे, माझं माहेरगाव जे आहे सिन्नर, संपूर्ण सिन्नरला माहिती, म्हणून मी आज मोकळेपणे व्हिडिओत सांगते. कारण की आत्ता 2-3 वर्षापूर्वी तिच्या मुलाचं लग्न झालं, त्या लग्नात मी नव्हते. तिने मोठा बंगला बांधला, छान घर बांधलं, त्या घराचं इनॉग्रेशन केलं. मुलाच्या लग्नाच्या आधीच झालं, तेव्हाही मी नव्हते. जे काही मोठे मोठे कार्यक्रम, आणि जे जवळचे नातेवाईक होते त्यांना तर माहितीच असतं, माझे बहिणी भाऊ, तर म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. आपण म्हणतो ना जग जाहीर, जग नाही पूर्ण, पण जे सिन्नर आहे बा माझं माहेर, तर तिथे सगळ्यांना माहिती आहे की ह्या दोघी बहिणी आपापसात बोलत नाही. एवढी खोल काय भानगडे कोणाला माहीत नाही, नुसतं बोलत नाही एवढं तर माहितीच आहे. जे काही कारण असेल, तर आम्ही दोघी बोलत नव्हतो. 2010 नंतरही बोललो 2-3 वर्ष, पण निदान मागचे 10 वर्ष तरी झाले असेल की 3 मी बोलत नाही. 10 वर्ष तरी झाले असेल कमीत कमी, का 3 मी बोलत नाही. एवढी काही माझ्या तारीख बेरीक लक्षात नाही. पण त्या दिवशीचा प्रसंग असा होता, आता आम्ही हैदराबादवरून गेलो होतो. आम्ही बुधवारी सकाळी 9 वाजता माझ्या भाऊला व्हेंटिलेटरवर ठेवलं आणि
मला 12-1ला कळालं. निघत निघत आम्हाला 2-3 हे प्रशांतजी घरी आले साईटवरून, डॉक्टरशी बोलले. मग आम्हाला कळलं की ते सिरियस आहे. मग आम्ही निघालो 3ला वगैरे आणि रात्री 1ला पोहोचलो. आता सिन्नर नाशिक काही लांब अंतर नाही, अर्धा तासाचा रस्ता आहे. ती गाडीने वगैरे येऊन गेली असेल आणि घरी गेली असेल. आता ICU मध्ये कसं पेशंट जवळ जास्त लोकांना थांबू देत नाही. तरी सुद्धा मी ज्या वेळेस आम्ही पोहोचलो, माझ्या 2 बहिणी, 1 नंबरची आणि 5 नंबरची, माझी भाऊजाई, ह्या तिघी होत्या. त्यानंतर माझे सगळ्यात छोटे मेहुणे शेखर गोळे सर, ते बिचारे ते तर जागेच बसलेले होते. ICUच्या बाहेर ते होते. माझा लहान भाऊ सागर, तो बाहेर गाडीमध्ये होता. एवढे लोक आमचे पेशंट जवळ होते. मग ती घरी चालली गेली असेल भेटून, उद्या येऊ बा. आणि दुसऱ्या दिवशी ती सकाळी आली तर मी ऑलरेडी, मी जसं तुम्हाला म्हटलं, मी माझ्या भावाला सोडलंच नाही, तर मी माझ्या भावाजवळ होते. तर ती मंदिरात जाऊन आली असेल. माझी बहीण पहिल्यापासून 16 सोमवारचं व्रत करते, जे व्रत की खूप कठीण असतं, खूप कडक. ज्यांना माहिती त्यांना माहिती आहे त्याचे नियम, खूप कडक नियम आहे त्याचे. मी जसं तुम्हाला नेहमी सांगते की आम्ही सगळ्या बहिणी, आईमुळे आमच्यावर ते संस्कार आहे असं म्हणा, की आम्ही आध्यात्मिक आहोत. देवावर खूप विश्वास आमचा, आम्ही देवदेव करतो. तर ती खूप वर्षांपासून 16 सोमवार करते, पंढरपूरला पायी जाती, माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे. आणि करते बरंच काय नवनाथाची पोथी वाचती, भरपूर देवदेव करते. मग दवाखान्यात यायच्या आधी मंदिरात जाऊन आली असेल. तर तो क्षण असा होता, इतक्या वर्ष आम्ही एकमेकीशी न बोललेलो. ती आली आणि तिने मला आवाज दिला आणि माझ्या हातात बेल दिला, धर ग गुड्डी बेल, त्याच्या डोक्याजवळ ठेव. आणि तो क्षण असा होता आमच्यासाठी, आम्हाला काही करून आमच्या भावाला जागं करायचं होतं, त्याला उठवायचं होतं. म्हणजे आम्ही त्या क्षणाला हे सुद्धा विसरून गेलो की आम्ही एकमेकीशी बोलत नाही, की आमच्यात काही भांडण आहे, का आमच्यात काही वाद आहे. मग मी तिला काय सांगते, ती मला काय सांगते, हे आण ग, ते आण ग, तीर्थ लाव ग, ही घे भस्म लाव. तर तिथं आम्ही, माझ्या भाऊच्या तिथं आम्ही बोलायला लागून गेलो. मग दिवसभर आम्ही तिथंच होतो, ती पण दिवसभर तिथंच होती. तर आम्ही बोलत राहिलो मग की हा मंत्र लाव, तो मंत्र लाव, आणि असं आम्ही दोघी बहिणी बोलायला लागून गेलो. तर माझा भाऊ जाता जाता आम्हाला दोघींना गोड करून गेला. पण हा, मी हे नक्की सांगेल, आपण जेव्हा असं दुःखामध्ये असतो, आपल्याला जेव्हा असं वाटतं की काय करू काय नाही, जसं मी सांगितलं की प्रशांतजींची पहिली मुलगी वारली 2.5 वर्षाची, त्यांनी सुद्धा मला असंच सांगितलं की घरी सोनाली ताई महामृत्युंजय मंत्राचा जप करत होत्या देवाऱ्यासमोर बसून, आणि हॉस्पिटलमध्ये त्या 2.5 वर्षाच्या मुलीचा जीव गेला. तसंच देव मला दे का ना शिक्षा, पण मी हेच म्हणेल, काही उपयोगात नाही आहेत हे मंत्र. म्हणजे जर आपण आपला माणूस एखाद्या जवळचा जातोय आणि आपण महामृत्युंजय मंत्र म्हटलो तर ती व्यक्ती जाणार नाही असं काहीच नाही. कारण ॲट अ टाइम आम्ही 6 बहिणी, माझी भाऊजाई महामृत्युंजय मंत्राचा जप करत होतो. त्याच्या कानाजवळ मी तारक मंत्र, शनी मंत्र, महामृत्युंजय मंत्र एकामागे एक लावत होते. कशाचाच काहीच उपयोग नाही झाला, कशाचाच काहीच उपयोग नाही झाला. आणि हो, मला सगळ्या मैत्रिणी तुम्ही सांगता की रडू नको, त्याला त्रास होईल, म्हणून मी सांगते की मी खूप टाळते की नाही रडायचं. पण मला तुम्हीच सांगा, मी आता जेव्हा तुमचे कमेंट वाचते, कितीतरी मैत्रिणींनी हे दुःख भोगलंय, कितीतरी मैत्रिणी ह्या दुःखातून गेल्या आहे. आजही कोणाचा भाऊ गेला, कोणाचे वडील गेले, कोणाची आई गेली, कोणाचा नवरा गेला, कोणाचा मुलगा, तर कोणाची मुलगी, तर कोणाची बहीण, असं खूप दुःख आहे जीवनामध्ये. मला सांगा, आपल्या प्रत्येकाच्या जीवनातलं कोणी नाही तर कोणी जवळची व्यक्ती गेलेली, तर तुमच्यापैकी कोणीतरी मला असं कमेंट करून सांगा की तुम्ही नव्हत्याच रडल्या बुवा, का तर तिला त्या आत्म्याला त्रास होईल म्हणून तुम्ही रडल्या नाही. तर नाही शक्य असं. आपण किती ठरवलं तरी आपण आपल्या रडण्यावर कंट्रोल नाही करू शकत, आणि नाही होत आपलं रडू बंद. सगळे म्हणतात की काळ हेच औषध आहे. हां, काळ हे हळूहळू जसं जसं काळ जाईल दुःख थोडं कमी होईल. पण माझ्या भाऊला विसरणं खूप मुश्किल आहे, विसरू तर कधीच शकत नाही. आम्ही दोघी बहिणीनंतर असं म्हणूनच रडायचो की आपला भाऊ जाता जाता आपल्याला गोड करून गेला.
ती मला म्हणायची गुड्डी हे काय झालं, मी तिला म्हणायची बाळाप्पा हे काय झालं. असा माझा भाऊ आम्हाला गोड करून गेला. आणि म्हणून ती माझी बहीण कधीच तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसली नाही याच्या आधी, की गेले 10 वर्ष ना ती माझ्या दारात ना मी तिच्या दारात. जाता जाता माझा भाऊ हे चांगलं काम करून गेला की आम्हाला दोघी बहिणींना गोड करून गेला. रोज गाईला जेव्हा पोळ्या खाऊ घालायला जाते खाली गुळ पोळी, काही ताई सांगता की त्या पोळीमध्ये गुळ घेतं. मी काय करते आता, ज्या पोळ्या गाईला नेते ना त्याच्यामध्ये गुळाचा खडा पण ठेवून घेते थोडा. माझ्या भावाला जेवणानंतर गुळ खायला आवडायचा. तर गाईजवळ गेले की माझ्या मनाला कुठेतरी समाधान, की हे जे काही पुण्य आहे थोडंफार ते मी माझ्या भावाचा आत्मा जिथं कुठे आहे त्याला शांती लाभू द्या असंच मी म्हणते. आणि येते परत गाईला पोळी खाऊ घालून रोज.